साठम साहेब त्यामुळे या 5 पैकी आणि डीएमसी नाही, डीएमसी नाही, ऐका एक मिनिट, आपण थोडा वेळ त्या ठिकाणी आपलं सभागृह चालू ठेवूया आणि जर नाही आले तर त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष महोदयांना आले पाहिजेत. त्या 5 पैकी एक अधिकारी आले पाहिजेत. आणि युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? ठीक आहे, तशा सूचना. जसा आम्हाला विधानसभेत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे तसा सभागृहाचा अध्यक्ष महाराज कंटेम्प्ट ऑफ द हाऊस हा आमचा अधिकार आहे. सभागृहाची अवमानना झाल्यावर मान्य अध्यक्षांना काय अधिकार दिले नियमाने? एक तर समज देणे, ताकीद देणे, कठोर कारवाई करणे, नाराजी व्यक्त करणे आणि शेवटचा अधिकार अध्यक्ष म्हणून तुम्हाला आहे की मुख्य सचिवांना अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल मागणे. अध्यक्ष महाराज, आता आपण इतकेदा ताकीद दिली, समज दिली, खुलासे मागितले, खंडन मागितले. मला वाटतं की आज तुम्ही आदेश द्या की मुख्य सचिवांनी या संदर्भात कंटेम्प्ट ऑफ हाऊस झाला असल्याने, हा विधानसभेचा अवमान झाला असल्याने यांची चौकशी विभागीय सुरू करावी. याचा फायदा असा आहे की एकदा या लोकांच्या सीआर मध्ये विभागीय चौकशी ही त्यांच्या रकान्यामध्ये आली तर यांना भविष्यामध्ये अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. यांचं सारं लक्ष जे असतं ते आपल्या रकान्याकडे असतं की विभागीय चौकशी लागू नये. तुम्ही आदेश द्या की मुख्य सचिवांनी विभागीय चौकशी यांची करावी. मग यो अथवा न यो 15 दिवसांनी अहवाल मागवा. अध्यक्ष महाराज, याशिवाय हे सुधारणार नाही. आपल्याला 1979च्या कायद्याचा फायदा घेऊन यांची विभागीय चौकशी लावलीच पाहिजे आणि यांच्या सर्व्हिस बुक मध्ये यांची विभागीय चौकशी झाली हे आलं पाहिजे. अन्यथा हे खुलासे करण्यामध्ये काय, स्टेनोग्राफर आहे, कॅम्प्युटर आहे, कोणीतरी त्यांचा दास आहे, तो फटाफट खुलासे करून देतो, खोटे खोटे कारण सांगतो. फाईल नाकारताना जशी खोटी कारणं लिहिल्या जाते तसं तुम्हाला इथं खुलासा करताना खोटी कारणं देतील. आम्ही पाहतोय ना, अनुभव घेतोय ना, काय निगरगट झाले अध्यक्ष महाराज. मी कधीतरी लहानपणी वाचलं होतं की सर्वात जाडी चमडी ही गेंड्याची असते. माझं सामान्य ज्ञान मी आता बदललं आहे, फक्त तुमच्या माहिती करता. ठीक आहे. भाऊ, आपण जी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या सूचनाही तशा दिलेल्या आहेत. काही वेळात जर हजर नाही राहिले, आता साठम साहेब म्हणले 25 मिनिट आपण देऊ. जर 25 मिनिटात नाही आणले, हजर राहिले तर त्या ठिकाणी तशा पद्धतीनं मुख्य सचिवाला सांगून त्यांची विभागीय चौकशी लावली जाईल. चला आता पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. जर 25 मिनिटात हजर नाही झाली तर माननीय पक्षीय वॉकआउट करतोस. सर्व पक्षीय वॉकआउट करूया. चला, तुम्ही तिकडनं बाहेर जावा, आम्ही इकडनं येतो. बसून घ्या प्रभू साहेब. नाही, सांगितलं ना, आता निर्देश तर दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हजर तर होऊ द्या. अध्यक्ष 25 मिनिटात हजर नाही झालं तर आपण देऊ ना आदेश. संधी तर दिली पाहिजे आपण एकदा. अध्यक्ष महोदय, एक लहान बिल आहे, बिल माझ्या घ्या. अध्यक्ष महोदय, बसा. अमीन भाई चला, बिल घ्या.